सेवेकरी हे सेवा देत आहेत। इथे सर्वजण आपण पाहू शकता कशा पद्धतीने दर्शनाची रांग आपल्याला दिसत आहे आणि सुयोग्य असं सरकारचं नियोजन आहे। पोलीस बंधू सुद्धा इथे अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा बजावताना दिसत आहेत। हा पहा इथे माऊलीचा रथ आहे आणि या रथामध्ये माऊली विराजमान होतात आणि इथून हे या मंडपामध्ये माऊली विराजमान आहेत। आज दुपारी 2 वाजता माऊली हे मार्गस्थ होणार आहेत पंढरपूरकडे। मागच्या 800 वर्षापासून ही जी परंपरा आहे ती अखंड चालू आहे। आपण पाहू शकतो ही जी रांग आहे ही मुंग्याप्रमाणे रांग आपल्याला दिसत आहेत। अतिशय कडक असा बंदोबस्त इथं आहे आणि ज्या पद्धतीनं इथं सर्वजण आपली सेवा देत आहेत, अतिशय सुव्यवस्थितपणे दर्शन घेऊन इथं भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघत आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत आहे आणि ज्या पद्धतीनं हे पुढे जात आहे खरोखरच विठू माझा लेकुरवाळा या उक्तीप्रमाणे विठ्ठलाची ही सर्व लेकरे आपल्याला इथं दिसत आहेत आणि विठ्ठलाच्या ओढीने आता पुढे पंढरपूरचा मुक्काम हे करून विठ्ठलाचं दर्शन घेऊन हे पुढे जाणार आहेत। मुक्काम या वाखरीमध्ये आहे आणि माऊलीच्या दर्शनासाठी सर्व रांग इथे आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व भाविक भक्त हे माऊलीच्या दर्शनासाठी या सभा मंडपामध्ये येत आहेत। अतिशय भक्तिभावाने हे माऊलीचं दर्शन घेत आहेत। माऊली हे विराजमान आहेत या मंडपामध्ये आणि सर्वांचं लक्ष या माऊलीच्या रथाकडे आहे, रथातून आलेल्या पालखीकडे आहे। तरी आपण पाहू शकता की सर्व भाविक भक्त इथे पोलिसांचाही बंदोबस्त आहे आणि कशा पद्धतीनं ही माऊलीची पालखी इथे विराजमान आहे आणि सर्वजण या पालखी सोहळ्यामध्ये अतिशय भक्तिभावाने माऊलीचं दर्शन घेऊन कृतकृत होत आहेत ते आपण इथं पाहिलेलं आहे।